बातमी पुण्यामधून आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यामध्ये अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला। या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रामधील चाणक्य असं संबोधलंय। तर अमित शहा यांच्या उपस्थितीचा उल्लेख एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले अशा शब्दात त्यांनी केला। राष्ट्रीय पुरस्कार 2026 पुणेरी पगडी मानचिन्ह पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांना सन्मानित करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या। सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आणि यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल त्याचबरोबर अमित शहा यांचं कौतुक केलेलं आहे। अजित डोवाल यांचा चाणक्य असा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय। तर अमित शहा यांना धुरंधर असं संबोधलंय। गीता रहस्याची इंग्रजी प्रत लोकमान्य टिळकांनी लिहिलेला पवित्र जेम्स बॉन्ड, भारत का जेम्स बॉन्ड। अभी जेम्स बॉन्ड का जमाना चला गया है। डोभाल साहब को नए भारत का असली धुरंधर कहे जाना भी उचित होगा। घर में घुस के मारेंगे, सशक्त भारत के इस निर्धार को पूरा करने का साहस दिखाने वाले डोभाल जी पर्दे के नहीं बल्कि असली धुरंधर है। आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तसा हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे। तर एका धुरंधराला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात आल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं कौतुक केलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अजित डोवाल यांचा धुरंधर असा उल्लेख केला आहे।